राष्ट्र की शक्ति, एकता और विविधता का जश्न, गौरव के क्षण, शौर्य, पराक्रम, तब शुभ नामे जागे, तब शुभ आशीष मागे, गाए तब जय गाथा। जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे, जय 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 हे। विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा,
आज जर आपण विचार केला 26 जानेवारी 1950 ला ज्यावेळेस आपण आपलं संविधान स्वीकारलं तर आज 76 वर्षात भारत कुठे आहे? भारताने काय प्रगती केलेली आहे? कोणकोणत्या क्षेत्रात प्रगती केलेली आहे? असा जर कोणी प्रश्न विचारत असेल तर वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळ्या आपल्याला अनुभव सांगता येतील. क्रीडा क्षेत्रातला जर आपण विचार केला तर क्रिकेट पासून तर बुद्धिबळापर्यंत भारताने आपला ठसा हा जागतिक पातळीवरती उमटवलेला आहे. मित्रांनो, क्रिकेटमध्ये कित्येक वेळेस आपण वर्ल्ड कप ज्याला आपण म्हणतो ते मिळवलेले. त्याच्यानंतर ऑलिम्पिक खेळामध्ये देखील वेगवेगळे पदक आपण मिळवलेले आहेत. आताच बुद्धिबळामध्ये गुगेश नावाचा एक विद्यार्थी की त्यांनी जागतिक पातळीवरती बुद्धिबळामध्ये आपला ठसा उमटवलेला आहे. जे तंत्रज्ञान भारताने जे काही आपण सॅटेलाइट ज्याला म्हणतो उपग्रह जे म्हणतो उपग्रहांचा विक्रम केलेला आहे. आताच काही दिवसापूर्वी उपग्रह अवकाशात एकमेकांना जोडण्याचं देखील एक वेगळा पराक्रम भारताने केलेला आहे की जे जगातल्या फक्त 4 देशांकडे ते तंत्रज्ञान विकसित होतं ते भारताने विकसित केलेलं आहे. मित्रांनो, एवढंच नाही तर आपण चंद्रावरती चांद्रयान म्हणून 1, 2, 3 असं चांद्रयान आपण आता 3री तयारी करतोय की ज्या भागात चंद्राच्या ज्या भागात इतर देशांनी आपलं यान पाठवलेलं नाही तिथं भारताने यान पाठवलेलं आहे. वंदे मातरम 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 सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां
या सामूहिक वाचनासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी, पालक, पदाधिकारी सर्वजण सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद, जय संविधान.